आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2 मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। त्यामध्ये महत्त्वाचा मार्ग म्हणजे दहिसर ते काशीगाव, म्हणजे जो मीरा भाईंदर या ठिकाणी असणार आहे। आणि आपण बघितलं तर मीरा भाईंदर वासियांची प्रतीक्षा होती अनेक वर्षापासून मेट्रो सुरू व्हावी, ती प्रतीक्षा आज संपणार आहे। कारण की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे। आणि यावेळी आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहे। पण आपण बघितलं तर या मार्गिकेच्या उद्घाटना अगोदर इकडची परिस्थिती बघितलं तर याला पूर्णपणे फुलांच्या आरसानी सजवण्यात आलेला आहे। कारण की मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। आणि आपण बघितलं तर मेट्रो मार्गिका ही कलरनी ओळखली जाते, त्यामुळे या ठिकाणी आपण दहिसर हा जो पूर्वचा मेट्रो स्टेशन आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण की त्या मार्गावरून आपण अंधेरीला देखील जाणार आहे, काशीगाव देखील जाणार आहे आणि गुंदवली देखील जाणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा स्टेशन हा मानला जात आहे। कारण की दहिसरवरती आपण मीरा भाईंदरवरून आलात आणि आपल्याला जर अंधेरीला जायचं असेल तर या ठिकाणी उतरून आपल्याला पिवळ्या मार्गिकेवरती जायचं आहे, जी म्हणजे अंधेरी पश्चिम, लोअर ओशिवरा, गोरेगाव, बांगूरनगर, मालाड, डहाणूकरवाडी, कांदिवली, शिंपोली, बोरोली, एकसर असे हे स्टेशन घेणार आहे। आणि आपण बघितलं तर या अगोदर मार्गिका पश्चिमला देखील जात होती, दहिसर पश्चिमला, त्यामुळे निरी मार्गिका आपण बघू शकता या ठिकाणी ती देखील आहे। पण आता या ठिकाणी डायरेक्ट पश्चिमेला जाता येणार नाही, त्यासाठी आपल्याला दहिसर पूर्व या मेट्रो स्टेशनवरती उतरायचं आहे। आणि त्यानंतर दुसरी म्हणजे जी तिकीट आपण काढलेली आहे तीच असणार आहे, पण फक्त या ठिकाणी मेट्रोची सेवा ती या ठिकाणी बदलणार आहे। त्यामुळे आपण बघितलं तर नागरिकांची जी अपेक्षा होती ती आता पूर्ण झालेली आहे। त्यामुळे नागरिकांचा या ठिकाणी जो ट्रॅफिकमध्ये वेळ जात होता, प्रदूषणामध्ये नागरिकांना त्रास होता, ते आता या ठिकाणी होणार नाही। वेळेची मोठी बचत आपण बघितलं तर या ठिकाणी नागरिकांची होणार आहे। कारण की नागरिक आता मीरा भाईंदर ते अंधेरी थेट प्रवास करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जारकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।